नमस्कार, खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओले खोबरे व वाटलेल्या साबुदाण्याची खीर। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी साबुदाणा वाटून घेतला, अर्धी वाटी ओले खोबरे किसून घेतले, त्यासाठी लागणारी साखर, काजू बदाम किसून घेतले, विलायची व दूध। आता आपण गॅस चालू करून भांड्यामध्ये खोबरे घालून घेऊ। एक 2 मिनिटं परतून घेऊ। आता आपले खोबरे परतून झाले, त्यात आपण बदाम काजू किसलेले घालून घेऊ। आता आपण त्यात दूध घालून घेऊ। आता आपण 2 मिनिटं दूध उकळून घेऊ। आता आपले दूध गरम झाले, त्यात आपण वाटलेला साबुदाणा घालून घेऊ। आता आपली खीर छान शिजली, आपण साखर घालून घेऊ। विलायची पण घालून घेऊ। आता आपली खीर शिजली, आपण गॅस बंद करून घेऊ। ओले नारळ व साबुदाण्याची खीरीची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।